बूट्स लावायचे. इथे लावू बोट लावलेले बाहेर काढताय ओके. तर बऱ्यापैकी काम आटपत आहे. नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि आता जेवण वगैरे सगळे आटपून आज मी खूप व्हिडिओला लेट सुरुवात केलेली आहे. त्याचं कारण म्हणजे आम्ही आता सगळी फॅमिली बसलो इथे क्रिसमस ट्री बनवण्यासाठी. सो दरवर्षी आम्ही क्रिसमस ट्री आणत नाही, आम्ही DIY ने क्रिसमस ट्री बनवतो. पण ह्या वर्षी मुलांनी हट्टच केला की नाही, क्रिसमस ट्री पाहिजेच आहे. म्हणून आम्ही ह्या वर्षी विचार केला की क्रिसमस ट्री घेऊया. आणि त्याच दिवशी वॉलमार्टमधनं मी एकदा दाखवलेलं एका व्हिडिओमध्ये की आम्ही आता आलोय शॉपिंग करायला, क्रिसमसची शॉपिंग केली वगैरे. तर त्याच्यामध्येच मी ही क्रिसमस ट्री घेतलेली आहे. खूप मोठी अशी नाही घेतली, छोटीशी घेतलेली आहे, पण छान आहे. तर आता ती बनवण्यासाठी बसलेलो आहोत. बनवण्यासाठी म्हणजे त्याचे सगळे ऑर्नामेंट्स त्याला आता सजवायचे आहेत. तर अनिकेत तिथे बसलेले आहेत. क्रिसमस ट्री ऑलरेडी रेडी झालेली आहे. ती फक्त काय करायचं असतं त्याच्यात. सो हे बघा, अनिकेत काय करताय? आम्ही आणलं इथे वॉलमार्ट मधून क्रिसमस ट्री घेतलाय. आर्टिफिशियल आहे, प्लास्टिकचा असतो. सो एका छोट्याशा बॉक्स मध्येच आलेला आणि त्याला असे 2 पार्ट्स असतात. ते वरचं जे आहे ते वेगळं असतं, त्यात आम्ही जोडलंय त्याला. आणि हे सगळे स्प्रिंग किंवा असे थोडे तारांनी असे बनवलेले आणि वरून प्लास्टिकचे जे आहेत असे लीव्स आहेत. मस्त ग्रीन आहे आणि थोडं तुम्हाला ऍडजस्ट करून त्याला स्प्रेड आउट करावं लागतं. तर ते केलंय. शेप आता मला परफेक्टली माहिती नव्हता की कसा केला पाहिजे, पण साधारण फोटोमध्ये बघून त्यांनी जसे इन्स्ट्रक्शन दिलेले त्याच्याप्रमाणे थोडाफार रॅन्डम केला तरी चालतोय. बघा, सगळं ऍडजस्टेबल आहे. त्याला स्प्रेड केलं तर थोडा एक ट्रीचा शेप येतो. आणि क्रिसमस ट्रीला सगळ्यात मेन म्हणजे असतं की तुम्हाला ऑर्नामेंट्स. सो ऑर्नामेंट्स म्हणजे काय, वेगवेगळ्या टाईपचे. हे बघा, आता आम्ही डॉलर ट्री मधून किंवा वॉलमार्ट हे थोडे वॉलमार्ट मधूनच घेतलेले. मग अशा टाईपचे क्रिस्टल्स असतात, वेगवेगळे बॉल्स असतात, लहान साईज, मीडियम साईज, मोठे साईज, कॅन्डी असतात. हा मी सगळे आणले आणि ते इथे असे लावणार हळूहळू. कॅन्डी पण असतात त्या. हो, कॅन्डी सुद्धा असतात. आणि सगळे आम्ही इथे ऑर्नामेंट्स लावल्यानंतर आणि नंतर थोडंफार लाईट सुद्धा डेकोरेशन करू. आता इथे मुलांना पण कामाला बसवलंय, कारण क्रिसमस ट्री करत होते आणि त्यांना म्हटलं आता हे सगळे बॉल जे आहेत त्याच्यात तुम्ही ते पिन्स घालून द्या. आधी आम्ही ते थ्रेडने करत होतो, पण हे थ्रेडने प्रत्येक याच्यात घालून त्याला पुन्हा गाठ मारायला खूपच वेळ जातो. नाही, ऍक्च्युली त्या दिवशी वॉलमार्ट मध्ये मी घेत होती, तर तिथे एक कॅनेडियन लेडी आली, तर तिने मला सांगितलं की हे घे म्हणून. हे खूप इझी पडतं. हे खूप इझी असे पिन्स आहेत. मग कोणता पण एक क्रिस्टल घेतला, त्याच्यामध्ये हा हुक आहे. बेसिकली असा एक हुक लावला की हा हुक डायरेक्ट आपण ट्रीवर असा अटॅच करू शकतो, इझिली कुठेही राहू शकतो. सो आम्ही आधी हे सगळे रेडी करून घेतोय. भुवी आणि अनिका पण इथे हेल्प करतायत आणि नंतर आम्ही लावायला घेऊ. सो चला, आता मी पण बसते ह्यांना हेल्प करायला. हो, मानलाय. हा, कारण गिफ्ट ठेवणार ना साईडने. हा तुम्हाला विचारते आता आमचं. सो आता आम्ही फायनली ट्री रेडी करून झाला आहे आणि आता आम्ही चालू करतो डेकोरेशन्सला. ऑर्नामेंट्स लावायचे आहेत. सो कांचू आता सगळ्यात आधी टॉपचा स्टार लावते आणि मग पण तो स्टार काय राहायला बघत नाही, सगळ्यात छोटा स्टार आणलाय आणि ते तोडणार आहेस तू टोक. ते जे उभं राहतोय ना वरती, तीच ब्रांच तोडणार आहेस, कारण त्याला ते वजन जमत नाहीये. ते मी लावतो कांचू शेवटी. त्याला आधी बाकीचं करून घे. बूट्स कुठे लावूया? तिथे बूट्स लावूया आणि त्याच्या समोर ट्री ठेवायचं ना. ओके, बूट्स लावायचे. इथे लावू बूट्स? हो, तिथेच वरती लावायचे का खाली करायचे? कारण खाली लावलं जास्त तर दिसणार नाही. असे 2 बूट्स इथे लावूया. हां, ठीक आहे. हां, हो, चालेल. त्याच्या मागून पण आहेत की हीच फ्रंट साईड आहे त्याची? नाही, हीच फ्रंट साईड आहे. दिस इज अ फ्रंट साईड. हो, तिथे लावूया आपण.
ते ते ऍक्च्युली नंतर लावू आपण, हे लावू त्याला पुष्पिन नाही नंतर, पुष्पिन आणि ते नुसते कारण असे सेट झाला ना हे ट्री. अडकवायचे असतात असे. हो, तो ट्री सेट झाल्यावर मग आपण मग त्याच्यात सॅन्टा येऊन एवढे कॅन्डी ठेवतो. हो, तू खा मग सकाळी उठून. असं मला भुवीने सांगितलं, मला नाही माहिती होतं. मूवीला जास्त माहिती आहे आमच्यापेक्षा. भुवीला सगळं माहिती आहे आमच्यापेक्षा. सो आता हे मी फोम घेऊन आली. फोम सुद्धा तू आता आणलास ना संध्याकाळी. हो झाला. त्याला हळू नाही तर त्याचे 2 पार्ट्स होतील ट्रीचे. इथे ठेवू, हो मध्ये. कारण मुलांचे गिफ्ट पण ठेवणार ना आपण. आणि बाहेर आय थिंक थोडा कोपऱ्यामध्येच घे, कॉर्नरला गेला तरी चालेल ना. भुवी तुला यायचं आहे? भुवी ये. भुवीचा आता झोपायचा वेळ झाला ॲक्च्युली. आता कुठे होऊन गेला आलाय म्हणजे किती वाजलेत बघ भुवी. व्हॉट टाइम इज इट? 10:30. मूवीचा टायमिंग आहे 9:40 to 8:15. पण ये, तिला ऑर्नामेंट्स लावायला खूपच ये पटकन ये भुवी. मजा येते, तिला मजा घ्यायची आहे. जा, रेडी केलेस ना सगळे ऑर्नामेंट्स? दुसरी पण आली रडवी. आणि ही उगाच रडते. ती ॲक्च्युली आज गेलेली स्कूलला, तर दमली असणार ती. पण तिला झोपायचं पण नाही आहे, खेळायचं पण आहे आणि भांडायचं पण आहे. होय ना अनिका? नक्क कलू. हे अनिकेत असं फिरवून घ्यायचं आहे का पहिलं? हो. अनिका तू काय लावणार तिकडे? ऑर्नामेंट्स लावते. विच कलर? ग्रीन. ओके. तुम्ही या. ते कुठे चाल लावायचं आहे? हे असं फिरवायचं. पहिलं ते लावूया. हा, ठीक आहे. तुमच्याशिवाय काम होणार. मला एवढी भांडत होती, आज बरी बोलते. हो, मी बोलते. कशाला ग? मी बोलायलाच नाही आली तर तुमच्या बरोबर कशाला, काय व्हिडिओ करण्यासाठी? ट्रीवर. हो, अजिबातच नाही. मी बोलायला ट्री झाल्यावर मग परत भांडायला चालू कर. लावलेले बाहेर काढताय सगळे. या, हे लावायचं आहे का आधी बघा. असं मला तर त्या ट्रीचा विचारायचं हे वाटतंय खूप. त्याची शेंडीच मोडली. कारण याला एवढं नाही आहे सपोर्ट, त्याला काहीतरी मला बांधावं लागेल मग राहील तो. हे काय माळा घालायची आज क्यू हे इथल्या डॉलर ट्री मध्ये ना प्रॉब्लेम हा आहे. गणपती. इथल्या डॉलर ट्री मध्ये काय रिटर्नच नाही होत. US मध्ये कसं होतं, रिटर्न आणि एक्सचेंज दोन्ही व्हायचं. इथे हा मोठा प्रॉब्लेम आहे. अशी लावतात ना आय थिंक. ही अशी राऊंड. लावतात. इथून चालू करूया. आणि इथल्यात काय रिटर्नच होत नाही. मी आता मला काय आयडियाच नाही, कारण कधी आम्ही केलेच नाही ना क्रिसमस ट्री. या वर्षी भुवीने तुला माहिती नव्हतं ना नो एक्सचेंज नो रिटर्न लिहिलं? नाही, हे पण नाही मला माहिती होतं. मी एकदा बघितलं ते. आणि मला आधी ऍक्च्युली हे पण नाही माहिती की क्रिसमस ट्रीवर कसं सजवत. आम्ही कधी केलंच नाही लहानपणापासून. आणि आम्ही US मध्ये पण नाही. ह्या वर्षी भुवीने खूपच हट्ट केला म्हणून घेतली ही, नाही तर आम्ही नाही घेत हे काय. दे. हो, ते इथे लावणार. भुवी हे कशाला असतं ग? हे बूट्स कशाला लावतं सांग, सगळ्यांना सांग, व्ह्युअर्सला पण सांग. तू तिकडे बघ आणि तिकडे बघ आणि सांग. कॅमेऱ्यात बघू. आम्हाला माहितीच नाहीये ते कशाला लावतात. मोठ्याने सांग. ते बूट्स भरून ठेवतो. मी तर एवढी मोठी स्टार जो पहिला आणला तो एवढी मोठी चांदणी असते ना, आपण दिवाळीला पहिली जुन्या लोकांची चांदणी लावायचो त्याला, आकाश कंदील म्हणून. हे बघा केवढा स्टार आणलाय बघा मी. मला आयडिया पण नाही की झाड केवढं आणि स्टार केवढे. हा पूर्ण भरूनच जाईल असं. भरून नाही तर राहणारच नाही त्याच्यावर. वजन नको घ्यायला. आज जाऊन मी दुसरा आणला. सगळ्यात छोटावाला हा होता. चला झालं ठीक आहे. एक झालं. ओके, तर बऱ्यापैकी काम आटपत आलेलं आहे. तर इथे कसं तरी घातलं आहे, पण जरा मला वाटतं तो तिरका होतोय ट्री हे लावून. आणि हे तर तिरकच झालं आहे. थोडंसं त्याला सपोर्टसाठी हे नंतर लावूया, किंवा इथे आता घालून ठेवते. इथे लावून मग आधी हे बांधा त्याला. त्याला बांधलं पाहिजे. दे ते लावतो बघू.
भुवी बारीक. ओ फॉरगॉट वेट. Oh, there is more. Yeah, and put some at the back. There's not enough of थांब थांब थांब, इथे सगळे सिल्वर सिल्वर झाले तिथे टाके. the green there. Mom's silver. दम दम. नाही नाहीच ते आता कसं. सांगते तर ऐकू नको. काय ठेवलंयस? हे आता ना थोडंसं असं वेटने तिकडे तिकडे जातोय ते अनिकेत आता बघतायत. आणि स्टार लागला, मग अशी लागत नव्हता स्टार. हे बघ हे बघ हे बघ काय चाललंय तुमचं. थांब इथे इथे आणि इथे 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 कारण इथे ना इथे लाव. हां थांब मी लावते. इथे लावू शकते खाली असं पण इथे एक आणि इथे एक लावू शकते. आता क्रिसमस ट्री रेडी झालेला आहे. आता हे बूट्स पटकन लावून घ्यायचे आहेत. 2 पुशपिन मारते आणि बूट्स लावते आणि लाईट्स की मग झाला क्रिसमस ट्री रेडी. छान वाटतोय. हो लाईट्स काढूया. तर इथे सॅन्टाचे सॉक्स लावते. बूट्स दुसरी कुठे बूट्स सॉरी नॉट हे जर- सॉक्स. हे नाही दिले, हॅमर नाही दिली, जात नाही येतात. इथे काय असतं, एक पुशपिन असते कंच. इथे काय करावं लागतं की पुशपिन ज्या आहेत त्या पूर्ण याच्यात घुसवाव्या लागतात. इथे म्हणजे कॉन्क्रीटच्या वॉल्स नसतात, पण लाकडाच्याच हे- असतात. हां लाकडी असतं म्हणजे त्याच्यामुळे लाकडी म्हणजे प्लाय टाईपच असतं एक्झॅक्ट मटेरियल मला माहिती त्यामुळे नाही. इझी पडतं. खूप इझी पडतं. पण ते आम्हाला अलाउड नाही आहे. जाताना हे सगळं काढावे पण लागतील. चला थोडं मिडलला घ्यायचं पाहिजे काय काय हे त्याच्या 2 सूटच्या. नाही तो ट्री ॲडजस्ट कर ना. तेच सांग तिची लोकेशन जराशी अलव तिकडे कर, फक्त पाडू नकोस त्याला. बस. ठीक आहे झाला. सो आता आम्हाला काय करायचं आहे, फक्त लाईट्स लावायच्या आहेत. हो. लाईट्स लावण्याचं काम अनिकेत करणार. अनिकेतशिवाय डेकोरेशनची कामं हो. तर आता इथे लाईट्स लावून घेतो. ॲमेझॉनमधून केल्यात ऑर्डर स्ट्रिंग लाईट्स, पण आय थिंक ह्या बॅटरीवाल्या आहेत ना. ओके ह्या बॅटरीवाल्या आहेत. आणि या 2 पुरे की कलरफुलवाल्या पण लावायच्या? नको ना, लोकांनी इथे बघितलं सगळे असलेच लावले आहेत. म्हणजे असले म्हणजे याच्यात ऑलरेडी याच्यात ऑर्नामेंट्सच कलर खूप आहे. कलर आहे ना. आय थिंक ही आधी बघतो कारण ही खूप मोठी आहे. तर ती ओपन केलीस तर ती दे. ती दोन्ही लावूया. आणि आधी बघ ती केवढी मोठी आहे ती बघ असं सांगतं. ही सरळ आहे, मग तीच करा ओपन. म्हणजे काय ह्याच्यात लॉजिक आहे ते बघा. म्हणजे आपण ओपन केली आहे ती, ही बंद आहे तसं सांगते ती, नाही ही सरळ आहे हीच ओपन करा. त्याच्या मागे पण एक लॉजिक म्हणजे आहे. काय, open म्हणजे करताना ओपन केलात की मग दुसरी पण दोन्ही लावायला लागेल. नाही 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 नाही. त्याच्या मागे लॉजिक आहे, ओपन करताना समजेल तुम्हाला. काय काय कोणी केलंय ते? हे आपणच इथे गपचूप भरून ठेवली आहे आपण करून. ते आता काढताना बघा काय आहे त्याचं झालंय ते. आणि ती दुसरी ऑब्विसली ती कोणी केली आहे, बुवीने केली असेल मे बी, है ना. काय सांगतेस. ही अशी परफेक्ट मी करून ठेवलेली होती दिवाळीच्या लाईट मध्ये. ती आणि किती करून ठेवलेली होती. जसं डिशवॉशर रोज लावतेस परफेक्ट. हो. मी पहिला लावतो असं जसं उलटा सुलटा आणि मग येऊन सरळ करते. येस. तसंच हे केलंय. काय झालं का तुला? हां लागलं बशी. दीदी झोपली. झोपवलं दीदीला. हां काय करते? hide कर. हाईड. आता हाईड रात्री 12 वाजता तुम्ही हाईड अँड सीक खेळताय का? आता झोप, तू पण झोप. याच बुक रीड करते ही भूविकासाठी. उगाच बुक घेऊन बसते आणि तिथे म्हणते की मी रीड करते बुक. अलेक्सा स्टॉप. अलेक्सा बोलतोय ह्युमिडिफायर लावा. अलेक्सावर आमचे रिमाइंडर आहेत. शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालेला आहे. सगळे रिमाइंडर लावून सुद्धा. अरे यार. सो आता इथे स्ट्रिंग लाईट लावायला घेतली आहे.
लॉंगच्या लॉंग भुवी तुला सांगितलं पकडायला. फायनल लुक क्रिसमस ट्रीचा असा आलेला आहे. तुम्ही बघू शकताय छान अशी क्रिसमस ट्री रेडी झालेली आहे. सो आमचा फायनली क्रिसमस ट्री लावून झालेला आहे. पहिला क्रिसमस ट्री आहे हा आमचा. तर क्रिसमस ट्री सजवला. तुम्हाला कसा वाटला आमचा क्रिसमस ट्री? आम्हाला काही इतक्या आयडिया नव्हत्या की कसा सजवतो. म्हणजे युट्यूबवर सगळं मिळतं, पण मी ज्यावेळी डॉलर ट्रीला गेली त्यावेळी मला समजत नव्हतं अरे काय घेऊ. त्याच्यात मी खूप सारी अशीच घेऊन आली फक्त मुलांच्या आनंदासाठी. कारण मुलांना असं वाटत राहतं ना की बाकीच्यांच्या घरी आहे आपल्या घरी नाही. सो त्याच्यासाठी फक्त, नाही तर मला एवढा काही इंटरेस्ट नाही आहे त्याच्यात. पण मुलांसाठी ज्या दिवशी क्रिसमस असेल त्या दिवशी सकाळीच मग त्यांना गिफ्ट वगैरे तिथे ठेवलं छान वाटेल. सो त्यामुळे मी क्रिसमस ट्री ह्या वर्षी डेकोरेट केला घरी, म्हणजे हे केलं. तर आमचा क्रिसमस ट्री कसा वाटला, आम्ही कसा त्याला डेकोरेट केला, ऑर्नामेंट्स घातल्यानंतर कसा त्याचा लुक आला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला काय करा, शेअर करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि सबस्क्राईब करा. ओ आणि बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या. बाय. बाय.